कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय तनयाला काय आजीबाई लेकीला भेटून भलताच आनंद झालेला दिसतोय। मग आजी होणार आहे ना मी पहिल्यांदा। हा तुला काय बाई, तू जुनी आजी। पण माझं सगळ्यात लाडकं नातवंड हे असणार आहे। ते मात्र खरं। तुला खरं सांगू का, काल अखिल आणि तनयानी ही न्यूज दिली ना, घरातल्या प्रत्येकाला आनंद झालाय। गोडाधोडाचं खाल्लं आम्ही काल। म्हणजे तुला सांगू का, आमच्या ठाकूरांना वारस मिळणार आहे खरा। बरं वाटतंय खूप। आणि काय आहे, चिनू मनू नंतर जवळपास 7 वर्षांनी पाळणा हलणार आहे आमच्या घरी। अगं हो की। पण हे, तू ही प्रेग्नन्सीची न्यूज इतक्यात कोणाला सांगू नको। ए नाही, मी कशाला कुणाला सांगेन, अजिबात सांगणार नाहीये। मला आणखीन एक विचारायचं होतं तुला। मी फोनवर विचारू शकले असते, पण म्हटलं कशाला ना, प्रत्यक्ष भेटूनच विचारावं। मग बोल की, परवानगी कशी मागतेस? म्हणजे अखिलनी तुला मदत हवी आहे म्हणून एक मोठं ट्रान्झॅक्शन केलंय अगं। मला मदत म्हणजे ते तसं नाहीये का? हा नाही म्हणजे तुला पैसे हवेत म्हणून काढलेत त्याने, असं म्हणाला तो। म्हणजे इतका गोंधळ चालला होता ना सगळा जयू, त्या सगळ्या गडबडीमध्ये ना मी तुला बोलायचीच विसरून गेले। खरंच सांगायचंच राहून गेलं ग। अगं तनयाला मी जस्ट सांगितलं आणि तिने अखिलला सांगितलं आणि अखिलने लगेच ती पैशाची व्यवस्था केली आणि मग ते ट्रान्झॅक्शन आणि हे सगळं नाही ग। म्हणजे तरी मी बजावलं होतं तनयाला की कुणाला काही सांगू नको, पण हिच्या तोंडामध्ये तीळ भिजेल तर ना। मी आत्ता जाऊन झाडते तिला। तू वेडी आहेस का? बैस खाली, खाली बैस। अगं पण ती बैस तू, बैस। काय आहे विशाखा, आपली आई संकटात आहे म्हटल्यावर मुलींनी जे केलं असतं तेच केलंय तिने, नाही का? त्यात तिची काही चूक आहे असं मला वाटत नाही। तिला जे सुचलं ते तिने केलं। अगं आणि गरजेला अखिलकडे पैसे मागणार नाही तर कोणाकडे मागणार ती? आणि आता अशा अवस्थेमध्ये लेकीचं कौतुक करायचं सोडून तिला छापणार आहेस तू? ह्या अवस्थेत कशी झापेन मी तिला? मी आपलं अरे हो, हा आणखीन एक, तुझी लेक तनया अचानकच वसुंधराचं सगळंच ऐकायला लागली। ती जे काम सांगेल ते सगळं करायला लागली, अगदी बिन तक्रार। तुझ्याशी काही बोललीये का ती याबद्दल? जाऊ देत ना जयू, आपण कशाला त्या विषयावरती बोलतोय? आता महत्वाचं काय आहे? तनयाची प्रेग्नन्सी आणि होणाऱ्या बाळाचं भविष्य, हो की नाही? त्याच्यावर फोकस करूयात ना आपण। विशाखा, तू विषय बदलू नकोस आणि माझ्यापासून काही लपवूही नकोस। मी जे काही विचारतेय ना त्याचं सरळ सरळ आणि खरं खरं उत्तर दे। काय ना जयू, म्हणजे असं नको ग व्हायला की मी बोलले आणि तुमच्या घरामध्ये भांडणं लागली, म्हणून मी खरं तर तुला ह्या सगळ्या गोष्टी सांगणार नव्हते। बोल विशाखा, बोल। पण आता तू विचारतेस तर सांगते। काय झालं माहितीये का, तुझी सून वसुंधरा तिने धमकी दिली होती तनयाला। म्हणाली मी जे सांगते तसं जर का वागली नाहीस तर जसं तिने आकाशला तुझ्यापासून तोडलं होतं ना, तसं ती अखिलला सुद्धा तोडेल। आता हे सगळं ऐकल्यानंतर तनया घाबरली ग। तिला असं वाटलं की तिने जर का ऐकलं नाही तर घरामध्ये वाद होतील, भांडण होतील, घर तुटेल। त्यामुळे मग करायला लागली सगळी कामं, राबली या घरामध्ये, कष्ट करते ग। काय करणार ती? पण आता असं वाटतंय ना की ही जी गुड न्यूज दिली ना तिने, त्यामुळे निदान आता तरी तिचे कष्ट थांबतील, थोडं तरी सुख मिळेल माझ्या मुलीला। नाही ग, ही जी तुझी सून आहे ना वसुंधरा, एक नंबरची वस्ताद आहे, एक नंबरची वस्ताद आहे जयू। तिला ना तुझं घर तोडायचंय कुठल्याही परिस्थितीत। तुला घोळात घेणं किती सोपं आहे ना जयू।
अच्छा येऊ हा बघ, लागलीस ना विचार करायला, म्हणून मी तुला या सगळ्या गोष्टी सांगत नव्हते. नको ना विचार करू. बर, मी काय म्हणते, मी तनयाला भेटायला अधनमधनं येत राहीन, चालेल ना? हे काही विचारणं झालं विशाखा? नको ना ग विचार करू त्या गोष्टींचा. बरं, येऊ मी? चल, बाय. ऐक ना, मला भूक लागली आहे. वाढते जेवायला. हाय देवी. काय मॅडम, काय करताय? नीट काळजी घेतेस ना तू? खाल्लंस का काही? आणि पाय दुखतात अजून पण? नाही रे, वसू वहिनीने छान कोमट पाण्याने माझ्या पायांना शेक दिला आणि माझे पाय पुसूनही दिले. सो बरं वाटतंय मला. अरे वा. नाही, वसू वहिनी चांगली काळजी घेईलच तुझी. बाकी सगळे काळजी घ्यायला तू सोड. अखिल, मी खूप मिस करते तुला. मला असं वाटतं तू सतत माझ्या जवळ असावं. हे ऐक ना, तू ऑफिस मधून आल्यावर आपण शॉपिंगला जाऊया. छान बाहेर जाऊन जरा मोकळ्या हवेत मस्त श्वास घेऊया. काय म्हणतो? तनू, अगं मला आज इथून वेळ मिळणार नाहीये, समजून घे जरा तू. मग अखिल, तू मला कधी वेळ देणार आहेस? अगं मी सहज चौकशी करण्यासाठी फोन केला होता. तू काय लगेच प्लॅन्स बनवतेस? थांब जरा, मी घरी आलो ना की बोलू आपण. चल बाय. अरे ऐक अखिल, काय मुलगा आहे हा, फोन ठेवून पण दिला. हां ठीक आहे. अखिल, हे बघ, तनया प्रेग्नेंट आहे आणि अशा वेळी तू तिला वेळ देणं, तिच्या जवळ असणं जास्त महत्त्वाचं आहे. तू गेलास तरी हरकत नाही. मी आहे, आकाश आहे, आम्ही सांभाळू. तू आहेस रे दादा, पण तू जॉईंट CEO आहेस. माझ्या साईन शिवाय तुला काहीच करता येणार नाही. आणि दादाचं म्हणशील तर तो काय, तो एम्प्लॉई आता. आणि कसं आहे, तुला जर का आता असं वाटत असेल की तनयासाठी मी घरी निघून जाईन आणि इथलं सगळं तुम्ही सांभाळाल, तर तसं काही होणार नाही. मी इथेच असणार आहे. अखिल, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. माझ्या म्हणण्याचा तो उद्देश नव्हता. आय नो इन फ्युचर जर तुला कधी असं वाटलंच तर त्यासाठी सांगून ठेवलं, बाकी काय नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.